शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा समाज व्यवस्थेचा नुसता पुरस्कर्ता नाही तर भाष्यकार झाला पाहिजे. पुरस्कर्ता नाही तर तो भाष्यकार झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता हा भाष्यकार होईल त्या दिवशी इथली परिस्थिती आपल्याला बदललेली दिसेल. त्या दिवशी इथली परिस्थिती बदललेली दिसेल. आज हे भाष्यकार न झाल्यामुळे इथली लोकशाही धोक्यामध्ये आली. इथली लोकशाही धोक्यामध्ये आली आहे. आणि लोकशाही धोक्यामध्ये का आली आहे तर इथले राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आणि RSS संपवायला निघाले. ते पक्ष जरी संपले तरी त्यांचे नेते धोक्यामध्ये नाहीत हे आपण लक्षात घ्या. त्यांचा अनुयायी हा धोक्यामध्ये नाही हे आपण लक्षात घ्या. त्याचा अनुयायी धोक्यात नाही आहे आणि त्याचा नेताही धोक्यात नाही आहे. याचं कारण त्याला एकच करावं लागतं आणि ते म्हणजे RSS भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यावं लागतं. स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यावं लागतं आणि त्यांचा पुरस्कर्ता व्हावा लागतो. म्हणजे हळूहळू राजकीय पक्ष संपले तर एकच पक्षाची सत्ता राहते आणि एकच पक्षाची सत्ता राहिली तर ती हुकुमशहाची सरकार आहे हे लक्षात घ्या. ज्यांचा जन्म 77च्या अगोदर होता आणि त्या ह्याच्या कालावधीमध्ये 15-16 वर्षाचे जे असतील त्या सगळ्यांना इमर्जन्सीचे चटके काय होते हे त्यांच्या लक्षात आलं. इमर्जन्सीने आवाज कसा घोटला होता, इमर्जन्सीने मोर्चा काढणं हा कसा घोटला होता, इमर्जन्सीने तुम्ही कोणाच्या विरोधात बोलू शकत नव्हता अशी असणारी परिस्थिती आहे. आणि सरकारने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात असाल तर तुम्ही जेलमध्ये गेलात अशी असणारी परिस्थिती आहे. हे ज्यांनी पाहिलंय त्यांनी हुकुमशाही काही असतं ते पाहिलेलं आहे. हुकुमशाही काही आहे ती पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे, भोगलेली सुद्धा. आज असणारं एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे की नाही सांगा. व्यापारी असेल तर तो भ्यायलेला आहे, वकील आहे तर तो भ्यायलेला आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर तोही भ्यायलेला आहे. सोशल मीडियावरती लिहिणारे जे आहेत वाकडं तिकडं लिहिलं की त्याला असणारं पोलिसाची नोटीस येते. एक काळ असा होता की मी इथल्या असणाऱ्या सामाजिक जीवनामध्ये आहे, मी इथल्या असणाऱ्या राजकीय जीवनामध्ये आहे किंवा लोकांमध्ये आहे तर माझ्यावरती टीका होणारच. पण ती जहरी टीका सुद्धा होईल. त्या जहरी टीकेमुळे त्याला जेलमध्ये जावं लागत नव्हतं. त्या टीकेमुळे त्याला असणारा पोलीस स्टेशनमध्ये जावं लागत नव्हतं, त्याला कोर्टामध्ये जावं लागत नव्हतं. आज आपण बघत असाल की तुम्ही एकावरती सुद्धा टीका केली की गेला आतमध्ये. यालाच लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे हे आपण लक्षात घ्या. आणि ही लोकशाही वाचवणं ही फुले शाहू आंबेडकरी विचाराचं नुसतं कार्य नाही तर कर्तव्य असं मी त्या ठिकाणी मानतो. ब्रिटिशांचा काळ होता म्हणून असताना महात्मा फुले बदल करू शकले.